नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी क्लासेसच्या मराठी व्याकरण मालिकेतील आजच्या भागामध्ये मी कृष्णकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील वाक्यांचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण अतिशय सोप्या ट्रिकचा वापर करून दिलेले वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते ओळखायला शिकणार आहोत. मग चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपण शिकूया सोप्या ट्रिकचा वापर करून एखादं वाक्य कसं ओळखायचं ते. आता बघा, सर्वप्रथम आपण वाक्य कशाला म्हणतात ते पाहूया. वाक्य कशाला म्हणायचं? तर पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असं म्हणतात. बघा, पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असं म्हणतात. नुसती शब्दांची जुळवाजुळव म्हणजे वाक्य नसतं. तर जे शब्दांची जुळवाजुळव असेल, त्या जुळवाजुळवीतून जर एक पूर्ण अर्थ व्यक्त होत असेल, त्यालाच आपण वाक्य म्हणतो. समजलं? केवळ शब्दांची जुळवाजुळव म्हणजे वाक्य नाही. तर पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहांना वाक्य असं म्हणतात. आता वाक्य म्हणजे काय पाहिलं आपण. आता ही जी वाक्य आहे, त्या वाक्यांचे वर्गीकरण आहे 2 प्रकार पडतात. एक आहे अर्थानुसार वाक्यांचे प्रकार पडतात आणि दुसरं रचनेनुसार वाक्यांचे प्रकार पडतात. आपण पाहूया, की अर्थानुसार वाक्यांचे कोणते प्रकार पडतात ते. बघा, अर्थानुसार वाक्यांचे जे प्रकार पडतात त्यातील पहिला आहे विधानार्थी वाक्य, दुसरं आहे आज्ञार्थी वाक्य, तिसरं आहे प्रश्नार्थी वाक्य, चौथं उद्गारार्थी वाक्य, इच्छार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य, विध्यर्थी वाक्य. हे अर्थानुसार वाक्यांचे प्रकार पडतात, जे 7 आहेत. आणखीन रचनेनुसार जे वाक्यांचे प्रकार पडतात, ते आहेत केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. समजलं? वाक्यांचे 2 प्रकार हे वर्गीकरण होतं. एक अर्थानुसार वाक्यांचे प्रकार पडतात आणि दुसरं रचनेनुसार वाक्यांचे प्रकार पडतात. अर्थानुसार जे वाक्यांचे प्रकार पडतात त्यामध्ये विधानार्थी आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य असेल, उद्गारार्थी वाक्य असेल, इच्छार्थी वाक्य असेल, संकेतार्थी, विद्यार्थी अशा प्रकारे अर्थानुसार वाक्यांचे प्रकार पडतात. आणि जे रचनेनुसार वाक्यांचे प्रकार पडतात त्यामध्ये आहे केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. हे 2 प्रकारे वाक्यांचे वर्गीकरण पडतात आणि त्यानुसार त्यांचे प्रकार असतात. समजलं? तर सर्वप्रथम आपण बघूया, की अर्थानुसार वाक्यांचे जे प्रकार आहेत ते स्टेप बाय स्टेप, एक आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर 100% परीक्षेमध्ये प्रश्न पडतोच पडतो. आणि आपण या ठिकाणी या घटकांचा अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, की या घटकावर कोणत्याही परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न आपण आरामात सोडवू शकतो. चला तर अर्थानुसार जो वाक्यांचा प्रकार पडतो, त्यातील पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य बघा, ज्या वाक्यातून एखादे विधान किंवा माहिती दिलेली असेल, त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. विधानार्थी वाक्य ओळखायला अतिशय सोपं असतं. आपल्याला काय शोधायचं? जे दिलेलं वाक्य असेल, त्या वाक्यात बघायचं, की कुठली माहिती दिलेली आहे की नाही. जर त्या वाक्यातून एखाद्या गोष्टीबद्दलची, एखाद्या घटकाबद्दलची जर माहिती दिलेली असेल, तर ते वाक्य 100% विधानार्थी वाक्य असतं. सोपं कसं ओळखायचं विधानार्थी वाक्य? जे वाक्य आहे ते वाचायचं, बघायचं, की त्या वाक्यातून एखादी माहिती दिलेली आहे का? एखाद्या घटकाबद्दलची असेल, एखाद्या वस्तूबद्दलची असेल, तर ती माहिती दिलेली आहे का? जर माहिती दिलेली असेल, विधान केलेलं असेल, तर ते विधानार्थी वाक्य असतं. समजलं? सोपं लक्षात ठेवायचं. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? जर माहिती दिलेली असेल त्या वाक्यातून, ते माझ्यासाठी विधानार्थी वाक्य असेल. तर हेच आपण उदाहरणासह समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे बघा, भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आता आपण पाहिलं, सोपी ट्रिक्सनं कसं ओळखायचं विधानार्थी वाक्य? वाक्यातून जर एखाद्या गोष्टीबद्दलची, एखाद्या घटकाबद्दलची माहिती दिली असेल, तर ते माझं विधानार्थी वाक्य. आता बघा, भारत हा कृषीप्रधान देश आहे. या वाक्यामध्ये भारताबद्दलची माहिती काय दिलेली आहे? तर भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देश असल्याची माहिती या वाक्यातून दिलेली आहे. म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य. समजलं? दुसरं बघा, सूर्य पूर्वेला उगवतो. यातून काय माहिती दिली? सूर्याबद्दलची काय माहिती दिली? की सूर्य हा पूर्वेला उगवतो ही माहिती दिलेली आहे. म्हणून हे जे वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य आहे. समजलं? अतिशय सोपं आहे विधानार्थी वाक्य ओळखायला.
जर दिलेल्या वाक्यातून एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या घटकाबद्दल माहिती दिली असेल, तर ते 100% विधानार्थी वाक्य आहे. फक्त एवढंच करायचं, दिलेलं वाक्य वाचायचं. वाचल्यानंतर बघायचं, की त्या वाक्यातून कुठल्यातरी घटकाबद्दलची किंवा एखाद्या वस्तूबद्दलची माहिती दिलेली आहे की नाही. जर दिली असेल, तर ते माझं विधानार्थी वाक्य असतं. समजलं? पुढचा प्रकार आपण पाहूया. बघा, प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य. नावावरूनच आपल्याला लक्षात येतंय. ओळखायला अतिशय सोपं. ज्या वाक्यात प्रश्न विचारला असेल, त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. ओळखायचं अतिशय सोपं. जे वाक्य दिलं असेल, त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला असेल आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह असेल. समजलं? प्रश्न विचारला असेल वाक्यामध्ये आणि प्रश्नार्थी चिन्ह असेल वाक्यामध्ये. आणखीन काय असतं वाक्यामध्ये? काय, का, कोण, कुठे अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग झाला असेल. समजलं प्रश्नार्थी वाक्य? सोप्या ट्रिक्सनं कसं ओळखायचं? एक तर त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला असेल, त्या वाक्यामध्ये काय, का, कोण, कुठे अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग झाला असेल आणि शेवटी प्रश्नार्थी जे चिन्ह असतं ते दिलेलं असतं. उदाहरण बघा, तुझे नाव काय आहे? तुझे नाव काय आहे? काय आहे? प्रश्न विचारलाय. तुझं नाव काय आहे? शेवटी वाक्यात शेवटी प्रश्नार्थी चिन्ह आहे. म्हणून हे काय झालं? प्रश्नार्थी वाक्य झालं. समजलं? पुढचं उदाहरण बघा. तू शाळेत जातोस का? बघा, का विचारलंय, काल आहे, शब्दाचा प्रयोग झालाय. प्रश्न विचारलाय, तू शाळेत जातोस का? प्रश्नार्थी चिन्ह शेवटी प्रश्नार्थी वाक्य. समजलं? ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला असेल, काय, का, कोण, कुठे अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग झाला असेल, शेवटी वाक्यात शेवटी प्रश्नार्थी चिन्ह असेल, 100% ते वाक्य माझं प्रश्नार्थी वाक्य असतं. समजलं? पुढचा प्रकार आपण पाहूया. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणायचं बघा. ज्या वाक्यात आज्ञा, विनंती, उपदेश किंवा सूचना दिली असेल, त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. लक्षात काय ठेवायचं? आज्ञार्थी वाक्य म्हणजे जर एखाद्या वाक्यामधून आज्ञा दिली असेल, उपदेश दिला असेल, सूचना दिली असेल किंवा विनंती केली असेल, तर त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आता ओळखायचं कसं? सोपी ट्रिक्स कोणती ओळखायची? तर कर, जा, बस, ऐक हं, असं जर वाक्यामध्ये दिसलं, तर ते आज्ञार्थी वाक्य असतं. कर, जा, बसा, ऐका अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग वाक्यामध्ये दिसला, तर ते आज्ञार्थी वाक्य असतं. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? त्या वाक्यामध्ये एक तर सूचना दिली असेल, सूचना केलेली असेल, उपदेश दिला असेल, विनंती केलेली असेल, आज्ञा केलेली असेल, ते वाक्य माझं काय झालं? आज्ञार्थी वाक्य झालं. उदाहरण बघा, कृपया दार बंद करा. कृपया दार बंद करा. काय केली या ठिकाणी? विनंती केली. कृपया दार बंद करा. हां. जर विनंती असेल, उपदेश असेल, आज्ञा असेल, सूचना असेल, आज्ञार्थी वाक्य. दुसरं उदाहरण बघा, वेळेवर या. सूचना केली, वेळेवर यायचंय. म्हणजेच आज्ञार्थी वाक्य तेव्हा, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये जर विनंती असेल, उपदेश असेल, सूचना असेल, 100% ते माझं वाक्य आज्ञार्थी वाक्य असतं. समजलं? पुढचा प्रकार आपण पाहूया. उद्गारार्थी वाक्य बघा. हा पण अतिशय सोपा प्रकार आहे, की उद्गारार्थी वाक्य कशाला म्हणायचं? ज्या वाक्यात आनंद, दुःख, आश्चर्य, कौतुक इत्यादी भावना जर व्यक्त होत असतील, तर त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. हं. कसं ओळखायचं? अतिशय सोपं आहे. जर दिलेल्या वाक्यामधून आनंद, आश्चर्य, कौतुक या भावना व्यक्त होत असतील, तर त्या वाक्य माझं उद्गारार्थी वाक्य असतं. बघा, मग वाक्यामध्ये कुठल्या शब्दांचा प्रयोग झालेला असेल? वाह! अरेरे! शाब्बास! अशा जर शब्दांचा प्रयोग वाक्यामध्ये झाला असेल, तर ते माझं उद्गारार्थी वाक्य असतं. उद्गारार्थी वाक्यामधून काय होतं? तर आनंद, दुःख, आश्चर्य, कौतुक या गोष्टी त्या वाक्यातून व्यक्त होत असतात. आणि जर अशा गोष्टी आनंद, दुःख, आश्चर्य, कौतुक अशा गोष्टी जर त्या वाक्यातून व्यक्त होत असतील, तर ते माझं उद्गारार्थी वाक्य असतं. आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये कुठल्या शब्दांचा प्रयोग होतो? वाह! अरेरे! शाबाश! अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग त्या वाक्यामध्ये झालेला असतो. उदाहरण बघा, वाह!
किती सुंदर दृश्य आहे. वाह! आलं. त्यानंतर उद्गारार्थी चिन्ह आलं. वाह! किती सुंदर दृश्य आहे. हं. आनंद. अरे रे! माझे पुस्तक हरवले. दुःख व्यक्त झालं. माझं पुस्तक हरवलं. अरे रे! माझं पुस्तक हरवले. अरे रे! शब्दाचा प्रयोग झाला. उद्गारार्थी चिन्ह आलं त्यानंतर. म्हणजेच उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, की जर वाक्यातून आनंद, दुःख, आश्चर्य, कौतुक यासारख्या भावना व्यक्त होत असतील, तर माझं उद्गारार्थी वाक्य. तर या वाक्यामध्ये वाह! अरे रे! शाबाश! अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झालेला असतो. समजलं? चला आपण पुढचा प्रकार अभ्यासूया. इच्छार्थी वाक्य बघा. आता इच्छार्थी वाक्य कशाला म्हणायचं? ज्या वाक्यात इच्छा, आशीर्वाद किंवा शुभेच्छा व्यक्त होतात, त्याला इच्छार्थी वाक्य म्हणतात. इच्छार्थी. नावावरून लक्षात ठेवायचं. इच्छार्थी, इच्छा, आशीर्वाद, शुभेच्छा जर वाक्यातून व्यक्त होत असेल, तर ते वाक्य माझं इच्छार्थी वाक्य असतं. सोपी ट्रिक्स काय आहे बघा. "हो, मिळो, लाभो" जर अशा शब्दांचा वाक्यामध्ये प्रयोग झाला असेल, "हो, मिळो, लाभो" अशा शब्दांचा वाक्यामध्ये जर प्रयोग झाला असेल, तर ते माझं इच्छार्थी वाक्य असतं. समज समजलं? आता उदाहरण बघा. "तुला यश मिळो." बघा, आपण काय बघितलं, की इच्छा, आशीर्वाद किंवा शुभेच्छा जर त्या वाक्यातून व्यक्त होत असतील, तर ते माझं इच्छार्थी वाक्य आणि इच्छार्थी वाक्यामध्ये कुठल्या शब्दांचा प्रयोग झालेला असतो? हो, मिळो, लाभो अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग इच्छार्थी वाक्यामध्ये झालेला असतो. आता या ठिकाणी बघा, तुला यश मिळो, मिळो शब्दाचा प्रयोग झालाय. इच्छा व्यक्त केली, तुला यश मिळो म्हणून इच्छार्थी वाक्य. पुढचं बघा, तुझे कल्याण होवो, तुझे कल्याण होवो. होवोचा प्रयोग झाला. हं, आशीर्वाद दिलाय, शुभेच्छा दिली, की तुझे कल्याण होवो म्हणून ही इच्छार्थी वाक्य. समजलं? अतिशय सोपं. इच्छार्थी वाक्य अतिशय सोपं आहे. जर इच्छा, आशीर्वाद, शुभेच्छा त्या वाक्यातून व्यक्त होत असेल आणि जर वाक्यामध्ये हो, मिळो, लाभो अशा प्रकारच्या शब्दांचा जर प्रयोग होत झाला असेल, तर ते माझं इच्छार्थी वाक्य असतं. समजलं? पुढचा प्रकार बघूया आपण. संकेतार्थी वाक्य. आता संकेतार्थी वाक्य कशाला म्हणायचं? जर वाक्यातून एखादी अट असेल किंवा संकेत व्यक्त केला गेला असेल, तर त्याला संकेतार्थी वाक्य. संकेत संकेतार्थी वाक्य कशाला म्हणायचं? जर वाक्यातून एखादा संकेत किंवा एखादी अट जर व्यक्त केली गेली असेल, तर ते माझं संकेतार्थी वाक्य आहे. आता ओळखायचं कसं सोप्या ट्रिक्सनं? जर वाक्यामध्ये जर तर किंवा फक्त तर, जर तर किंवा तर या शब्दांचा प्रयोग झाला असेल, तर ते माझं संकेतार्थी वाक्य असतं. कसं ओळखायचं? जर तर किंवा फक्त तर याचा जर वाक्यामध्ये प्रयोग झाला असेल, तर ते संकेतार्थी असतं आणि वाक्यामधून एखादा संकेत किंवा एखादी अट व्यक्त होत असते. बघा उदाहरणार्थ, "तू अभ्यास केलास तर पास होशील." तर शब्दाचा प्रयोग झाला. आपण काय बघितलं? जर तर किंवा फक्त तर यासारख्या शब्दांचा प्रयोग होतो आणि एखादी अट व्यक्त होत असते किंवा एखादा संकेत व्यक्त होत असतो. आता ह्या ठिकाणी कुठला झालाय संकेत व्यक्त? "तू अभ्यास केलास तर पास होशील." अभ्यास केलास तर पास होशील. तर या शब्दाचा प्रयोग झालाय. एक संकेत दिले गेलेला आहे, की अभ्यास केलास तर पास होशील. समजलं? दुसरं उदाहरण बघा. पाऊस पडला तर सामना रद्द होईल. पाऊस पडला तर सामना तरचा प्रयोग झालेला आहे. पाऊस पडला तर सामना रद्द होईल. संकेत दिलेला आहे. सामना तेव्हा रद्द होऊ शकतो जेव्हा पाऊस पडेल. संकेत पाऊस पडला तर सामना रद्द होईल. तरचा प्रयोग झालेला आहे. म्हणून हे काय झालं? संकेतार्थी वाक्य झालं. समजलं संकेतार्थी? सोपं आहे. वाक्यातून एखादी अट किंवा संकेत व्यक्त होत असेल, जर, तर किंवा फक्त तर या शब्दाचा प्रयोग झाला असेल, तर ते संकेतार्थी वाक्य असतं. समजलं? पुढचा प्रकार आपण पाहूया. विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य कशाला म्हणायचं बघा. ज्या वाक्यात कर्तव्य, आवश्यकता किंवा शक्यता व्यक्त होत असेल. जर का एखाद्या वाक्यामध्ये कर्तव्य, आवश्यकता किंवा शक्यता व्यक्त होत असेल, त्याला आपण विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. ओळखायचं कसं सोप्या ट्रिक्सनं? तर बघा, पाहिजे, हवे, पाळावे, करावे, पाहिजे, हवे, पाळावे, करावे अशा प्रकारच्या शब्दांचा वापर जर झाला असेल वाक्यामध्ये, त्याला आपण
विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. समजलं विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? काय लक्षात ठेवायचं? कर्तव्य, आवश्यकता किंवा शक्यता. कर्तव्य, आवश्यकता किंवा शक्यता जर वाक्यातून व्यक्त होत असेल, तर ते माझं विद्यार्थी वाक्य असतं. कर्तव्य, आवश्यकता आणि शक्यता म्हणजेच विद्यार्थी वाक्य. वाक्यामध्ये कुठल्या शब्दांचा प्रयोग झाला असेल? पाहिजे, हवे, पाळावे, करावे अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झाला असेल. उदाहरण बघा, आपण वेळेवर पोहोचले पाहिजे. आपण वेळेवर पोहोचले पाहिजे. पाहिजे या शब्दाचा प्रयोग झाला आहे. आवश्यकता, शक्यता किंवा कर्तव्य यांचा व्यक्त होतोय. यातून होतं की नाही बघा, की आपण वेळेवर पोहोचले पाहिजे. हं. तिथं पोहोचणं आपल्याला गरजेचं आहे, कर्तव्य आहे, आवश्यकता आहे. दुसरं उदाहरण आहे, मुलांनी नियम पाळावेत. पाळावेत, आवश्यकता, कर्तव्य जर व्यक्त होत असेल, तर ते माझं विद्यार्थी वाक्य आहे. समजलं? दिलेल्या वाक्यामध्ये पाहिजे, हवे, पाळावेत, करावे अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झालेला असतो आणि त्या वाक्यामधून कर्तव्य, आवश्यकता आणि शक्यता व्यक्त होत असते. ते माझं विद्यार्थी वाक्य आहे. समजलं? चला आपण पुढचा प्रकार अभ्यासूया. आता बघा, हे झाले आता आपण पाहिले अर्थानुसार वाक्यांचे प्रकार. आता रचनेनुसार वाक्यांचे कुठले प्रकार पडतात ते पाहूया. रचनेनुसार जे वाक्यांचे प्रकार पडतात, त्यातील पहिलं वाक्य आहे केवल वाक्य. आता केवल वाक्य कशाला म्हणायचं? बघा, ज्या वाक्यात एकच पूर्ण विचार व्यक्त होत असेल, हं, जर दिलेल्या वाक्यामधून एकच पूर्ण विचार व्यक्त होत असेल, त्याला केवल वाक्य असं म्हणतात. म्हणजे त्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असतं. आता तुम्ही म्हणाल उद्देश म्हणजे काय? हं, आणि विधेय म्हणजे काय? उद्देश म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते, त्याला उद्देश म्हणतात. हं. जे दिलेले वाक्य असेल, त्या वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितली असते, त्याला उद्देश म्हणतात. आणि विधेय कशाला म्हणायचं? जे उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते, त्याला विधेय म्हणतात. समजलं? सोपं असतं. उद्देश म्हणजे काय? ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते वाक्यामध्ये, त्याला उद्देश आणि विधेय उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते वाक्यामध्ये, त्याला विधेय म्हणायचं. समजलं? तर केवळ वाक्य कशाला म्हणायचं, की केवळ वाक्यामध्ये एकच पूर्ण विचार असतो. हं, त्याला केवळ वाक्य म्हणतात. त्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असतो. म्हणजे एकच पूर्ण विचार असतो. साधं लक्षात ठेवायचं. ते साधं वाक्य असतं पूर्ण. त्याच्यामध्ये एक पूर्ण विचार असतो. एक एक उद्देश असेल, त्याच्याबद्दलच माहिती सांगितली असेल, दुसरं कुठल्या गोष्टीबद्दलची माहिती नसते. एक पूर्ण विचार असतो, त्याला केवळ वाक्य असं म्हणतात. अतिशय सोपं आहे बघा. उदाहरण बघा, मी शाळेत जातो. मी शाळेत जातो. एकच पूर्ण विचार आहे. त्यामध्ये दुसरं कुठल्याही इतर वाक्य, गौण वाक्य असेल किंवा इतर कुठलंही वाक्य जोडलं गेलेलं नाहीये. किंवा एखादं उभयान्वयी अवयवानं ते वाक्य दुसरं वाक्य जोडलं गेलं नाहीये. तर ते साधं वाक्य असतं. एकच पूर्ण विचार त्या वाक्यामधून व्यक्त होतो. आणखीन एक सोपी ट्रिक्स आहे, की वाक्यामध्ये एकच क्रियापद असतं. कसं ओळखायचं? जर दिलेल्या वाक्यामध्ये एकच क्रियापद असेल आणि एकच पूर्ण विचार व्यक्त होत असेल, ते माझं केवळ वाक्य. सोपं लक्षात ठेवायचं. कसं ओळखणार केवळ वाक्य? जर दिलेल्या वाक्यामध्ये एकच पूर्ण विचार व्यक्त होत असेल आणि क्रियापद एकच असेल, हं? मुख्य, सहाय्यक असे क्रियापद नसतील, एकच क्रियापद असेल, त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो. आता इथं बघा, मी शाळेत जातो. जातो माझं क्रियापद झालं, एकच क्रियापद आहे आणि एकच पूर्ण विचार आहे, की मी शाळेत जातो. हा एक पूर्ण विचार आहे आणि जातो हे एकच क्रियापद आहे म्हणून हे केवळ वाक्य. समजलं? पुढचं उदाहरण बघा. तानाजी लढता-लढता धारातीर्थी पडले. पडले माझं क्रियापद, एकच क्रियापद आहे आणि वाक्यातून जो अर्थ निघतोय, जो पूर्ण विचार आहे तो एकच आहे, की तानाजी लढता-लढता धारातीर्थी पडले आहेत. पडले हा पूर्ण विचार आहे. एकच पूर्ण विचार या वाक्यातून व्यक्त होतोय म्हणून हे झालं केवळ वाक्य, साधं वाक्य. समजलं? आता चला आपण पुढचा प्रकार पाहूया. बघा, मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य कशाला म्हणायचं? एक मुख्य वाक्य किंवा एक किंवा अधिक गौण वाक्य जर दिलेल्या वाक्यामध्ये असतील, तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतात. आता मिश्र वाक्यामध्ये काय असेल? एक मुख्य वाक्य असेल, आणखीन
एक ते मुख्य वाक्य असतं. त्याच्याबरोबर इतर एक किंवा अधिक गौण वाक्य असतील. हं. कमी महत्त्वाची वाक्य असतील, गौण वाक्य असतील. एक मुख्य वाक्य असेल आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतील. त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. आता सोप्या ट्रिक्सनं ओळखायचं कसं? तर मिश्र वाक्यामध्ये जो तो, जे ते, की, जेव्हा तेव्हा अशा शब्दांचा प्रयोग झालेला असतो. कसं ओळखणार? जर दिलेलं वाक्य असेल, त्या वाक्यामध्ये जो, तो, जे, ते, की, जेव्हा, तेव्हा अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झाला असेल, तर ते मिश्र वाक्य असतं. त्या वाक्यामध्ये एक प्रमुख वाक्य असतं, मुख्य वाक्य असतं आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असू शकतात. त्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. आणि शब्द कुठले असतील त्यामध्ये जो, तो, जे, ते, की किंवा जेव्हा, तेव्हा या प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झालेला असतो. बघा उदाहरणार्थ आपण पाहूया. जो मेहनत करतो, तो यशस्वी होतो. जो मेहनत करतो, तो यशस्वी होतो. बघा, जो, तो शब्दांचा प्रयोग झाला म्हणजे मिश्र वाक्य. समजलं? एक मुख्य वाक्य आहे आणि दुसरं गौण वाक्य आहे. म्हणून हे मिश्र वाक्य आहे. जो, तो लक्षात काय ठेवायचं? जो, तो, जे, ते, की किंवा जेव्हा, तेव्हा अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग जर झाला असेल वाक्यामध्ये, ते माझं मिश्र वाक्य असतं. उदाहरण बघा, आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो. जेव्हा, तेव्हा साधं लक्षात ठेवायचं आहे. जर वाक्यामध्ये जो, तो, जे, ते, की, जेव्हा, तेव्हा अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झाला, ते माझं मिश्र वाक्य असतं. आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो. जेव्हा, तेव्हा 2 वाक्य आहेत. एक मुख्य वाक्य आहे आणि एक गौण वाक्य. म्हणून हे मिश्र वाक्य आहे. समजलं? पुढचा प्रकार आपण पाहूया. आता बघूया आपण संयुक्त वाक्य कशाला म्हणायचं? आता संयुक्त वाक्य म्हणजे काय बघा, 2 किंवा स्वतंत्र वाक्य जोडून जे वाक्य बनतं त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. आपण मिश्र वाक्यामध्ये बघितलं, की मिश्र वाक्य म्हणजे काय? तर मिश्र वाक्यामध्ये बघितलं, की एक प्रमुख वाक्य असेल आणि एक किंवा अधिक गौण वाक्य. ते जोडून जे बनतं ते मिश्र वाक्य आपलं असतं. आणि या ठिकाणी संयुक्त वाक्य म्हणजे काय? या ठिकाणी 2 स्वतंत्र वाक्य असतील. ती 2 स्वतंत्र वाक्य जोडून जर एक वाक्य बनलं असेल, तर ते माझं संयुक्त वाक्य असतं. आणि ते कशानं जोडलं असेल? तर बघा, आणि, व, पण, परंतु, म्हणून किंवा अशा प्रकारच्या शब्दांनी 2 स्वतंत्र वाक्य जोडली गेली असतील आणि एक एक वाक्य बनलं असेल, ते माझं संयुक्त वाक्य असतं. समजलं? आता संयुक्त वाक्य कसं ओळखायचं? लक्षात ठेवायचं, की जे दिलेलं वाक्य असेल, त्या वाक्यामध्ये 2 स्वतंत्र वाक्य असतील आणि ती 2 स्वतंत्र वाक्य कोणत्या शब्दांनी जोडली असतील? आणि, व, पण, परंतु किंवा म्हणून यासारख्या शब्दांनी जोडली असतील. ते माझं संयुक्त वाक्य असतं. उदाहरण बघा, मी बाजारात गेलो आणि भाजी आणली. आणि या शब्दाने 2 स्वतंत्र वाक्य जोडलेली आहेत आणि एक वाक्य बनलंय. कुठलं बघा, मी बाजारात गेलो, एक स्वतंत्र वाक्य झालं. भाजी आणली, हे एक स्वतंत्र वाक्य आहे. आणि ही 2 स्वतंत्र वाक्य आणि या शब्दाने जोडलेली आहेत आणि एकच वाक्य बनलं, मी बाजारात गेलो आणि भाजी आणली. म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. समजलं? पुढचं उदाहरण बघा. त्याने अभ्यास केला, पण तो नापास झाला. पण या शब्दानं 2 स्वतंत्र वाक्य जोडलेली आहेत या ठिकाणी. बघा, त्याने अभ्यास केला, हे एक स्वतंत्र वाक्य आहे. तो नापास झाला, हे एक स्वतंत्र वाक्य आहे. आणि ही 2 वाक्य पण जोडलेली आहेत. आणि एकच वाक्य बनलं, त्याने अभ्यास केला, पण तो नापास झाला. म्हणून हे संयुक्त वाक्य आहे. कारण या ठिकाणी 2 स्वतंत्र वाक्य एकत्र जोडली गेलेली असतात त्याचा आणि एकच वाक्य बनलेलं असतं. आणि ही जे 2 स्वतंत्र वाक्य कोणत्या शब्दांनी जोडलेली असतात? आणि, व, पण, परंतु किंवा म्हणून यासारख्या शब्दांनी जोडलेली असतात. म्हणून हे वाक्य जे आहे ते संयुक्त वाक्य असतं. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वाक्यांचे प्रकार हा घटक अभ्यासलेला आहे. मी आशा करतो, की हा घटक तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. जर का आवडला असेल, तर आपल्या स्वामी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.